नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश घरी येतो आणि जानकी विचारते की ऋषिकेश काय झालं, तुमचा चेहरा इतका असा अस्वस्थ का दिसतो. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी एक खूप मोठा असा प्रॉब्लेम झाला. त्यावर आता जानकी विचारते की काय हो ऋषिकेश, काय झालं असं. तेव्हा ऋषिकेश सांगतो की अगं, जर शेतकऱ्यांचा माल विकला, बाजारात पूर्ण विकत नाही, मुबलक असा ट्रान्सपोर्ट नाही आपल्याकडे माल हा बाहेर पाठवण्यासाठी, आणि तसंही हा माल दुसऱ्या गावी किती निभाव धरेल हे काही सांगता येत नाही. अगं जानकी, लवकरात लवकर काहीतरी करावे लागेल, नाहीतर त्या सयाजीरावाचा काही नेम नाही. जर त्याने संधी साधून शेतकऱ्यांचे कान भरले तर आपण इतके कष्ट करून शेतकऱ्यांना एकत्र आणले, त्या सर्वावर पाणी फिरेल. सर्व शेतकरी हे आता सयाजीच्या बाजूने जातील. हे ऐकून मात्र आता जानकीला खूप टेन्शन येतं. काही झालं तरी मी सांगितलेल्या योजनेनुसारच आपल्याला हा माल विकून दिला पाहिजे, पण हे कसं करायचं ते खरंच जानकी मला काही कळेना. त्यावर आता जानकीच्या डोक्यात लगेच एक प्लॅन येतो. जानकी खुश होऊन ऋषिकेशला म्हणते की पण मला कळतो ना कसा तो माल बाहेर विकायचा, आणि हे बघा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुमच्या योजनेप्रमाणे हा माल कसा विकला जातो ते. आता जानकी तर खुश होऊन हे सर्व बोलते, परंतु ऋषिकेश जानकीला विचारतो की काय असं कसं होईल. त्यावर आता जानकी म्हणते की हो, चाललंय माझ्या डोक्यामध्ये काहीतरी असं, ते मी तुम्हाला नंतर सांगते. त्यावर आता जानकी आतमध्ये जायला निघते तर ऋषिकेश तिचा हात धरतो आणि म्हणजे तू सांगणार नाहीस का असे विचारतो. तेवढ्या तेथे ओवी येते. ऋषिकेश लगेच जानकीचा हात सोडतो आणि ओवी पाणी घेऊन आलेले असते. तर जानकी म्हणते की घ्या, अहो पाणी घ्या. तर ऋषिकेश ओवीच्या हातातील ग्लास घेतो आणि मला पाणी नकोय म्हणून ग्लास पाण्याच्या बाजूला ठेवतो. मला अगोदर सांग की उपाय काय आहे तो. त्यावर आता जानकी हसून म्हणते की अहो थांबा, जरा धीर धरा, इतकी कसली घाई तुम्हाला, सांगेल ना मी तुम्हाला, जा बरं अगोदर फ्रेश व्हा. ओवी, तेव्हा ओवी सुद्धा म्हणते की हो हो बाबा घ्या, हा टॉवेल घ्या. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो हो कळलं, आणि ओवीला सुद्धा म्हणतो की अगं ओवी, अगदी आईवर गेली बर का तू. तेव्हा आता जानकी लगेच ऋषिकेशच्या हातातील टी पावडरची बॅग घेते आणि ऋषिकेश आतमध्ये हातपाय फ्रेश व्हायला जातो. जानकी तो पॉकेटचा पुडा कपाटात ठेवून देते. त्यानंतर मात्र आता सयाजीराव चक्क जेवणासाठी इकडे रणदिव्यांच्या घरी आलेला असतो आणि जेवण खाऊन अगदी तृप्त होतो. सुमित्रा विचारते की कसं वाटलं जेवण. तर लगेच सयाजी म्हणतो की जेवण तर एकदम असं मस्त झालं होतं. तर ऐश्वर्या म्हणते की मग काय डॅडा, कशी वाटली तुम्हाला रणदिव्यांची खातिरदारी. आता सयाजीराव म्हणतो की हो हो सांगतो तुम्हाला, अहो एवढीशी पोर होते म्हणजे ऐश्वर्या, आता तर कमरेला पदर खोचते आणि खातिरदारी दाखवते. तेव्हा मात्र आता सारंग तर खूप हसतो आणि सुमित्राला सुद्धा थोडंसं हसायला येतं. तर आजी तर कायम ऐश्वर्याचं गुणगान गायलाच व्यस्त असते. आजी म्हणते की हो, मग ती आमच्या रणदिव्यांच्या घरातील अगदी कैरीच्या फोडीप्रमाणे मुरली एकदम रणदिव्यांच्या घरामध्ये. तेव्हा सयाजी पाटलाला खूप हसायला येतं. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ओवी गुपचूप एकमेकींसंग बोलत असतात. तर जानकी ओवीला म्हणते की नशीब आपलं ओवी, अगं मगाशी नाही तर आपण पकडलं गेलो होतो, नशीब बाबांनी काही ऐकलं नाही म्हणून एकमेकींना टाळी देत जानकी व्हेरी गुड असं बोलते. तर ओवी विचारते की आई, पण आता मला सांग की तू बाबांना काय गिफ्ट देणार आहे. तेव्हा आता जानकी म्हणते की मी बाबांना गिफ्ट देणार आहे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर, पण ओवी त्यासाठी मला कुणाच तरी मदत लागणार आहे. त्यावर आता ओवी विचारते की कुणाची ग. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की मला एक गोष्ट सांग की सीतामाईच्या मदतीला कोण धावून येतं, मग तू सांग की माझा भगवान लक्ष्मण कोण आहे. तर ओवी खुशून म्हणते की अगं आई, सौमित्र काका. तेव्हा जानकी खुशून म्हणते की करेक्ट एकदम. तेव्हा आता जानकी लगेच सौमित्राला कॉल करते आणि सौमित्राला म्हणते की खरंच थँक्यू सौमित्र भाऊजी, कायम तुम्ही आमच्या सोबत असतात, आणि सौमित्राशी ती बोलत असते. आणि त्यानंतर आता सयाजी पाटील इकडे जेवण वगैरे झाल्यानंतर ऐश्वर्या जे काही कडं त्यांना भेटवस्तू द्यायची असते म्हणून ते ऋषिकेशच कडं जानकीला डावलून घेऊन आलेली असते. आणि आता ती डॅडाला म्हणत असते की डॅडा, आमच्याकडून एक छोटीशी भेट, कारण तुम्ही आमच्यासाठी खूप काही करत असतात. तेव्हा आता रणदेव फॅमिलीकडून ही तुम्हाला गिफ्ट. आणि सारंगला म्हणते की अहो द्या ना. तेव्हा मात्र आता सारंग लगेच ते म्हणजे पॉकेट तयार केलेलं असतं आणि त्यामध्ये ते सोन्याचं कडं असतं आणि लगेच ते सारंग डॅडाच्या हातात देतो, म्हणजे सयाजी पाटलांच्या. तेव्हा मात्र आता सयाजी पाटील म्हणतो की हे काय. तर ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो उघडून तर बघा. तेव्हा मात्र आता सयाजी पाटील
ते बॉक्स खोलतो आणि त्यामध्ये ते सोन्याचं कडं असतं. तेव्हा आता सयाजी पाटील म्हणतो की हे काय, हे तर सोन्याचं कडं आहे. तर लगेच आजी म्हणते की बाप रे, इतकं सोन्याचं कडं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग काय, माझ्या सोन्यासारख्या डॅडाला आमच्याकडून हे सोन्याचं गिफ्ट. तेव्हा सयाजी पाटील ते कडं पाहत असतो आणि सुमित्रा अगदी बारकाईने त्या कड्याकडे लक्ष देते. तेव्हा आता सुमित्रा विचारत असते की नक्की हे कडं मी कुठेतरी बघितल्यासारखं वाटतं. तर लगेच तेवढ्यात ऐश्वर्या विचारते की आई बरं वाटतं ना हो. तेव्हा सुमित्राचं लक्ष नसतं. तेव्हा ऐश्वर्या पुन्हा म्हणते की आई कसं वाटतं. तर सुमित्रा मुद्दा म्हणते की हो हो छान आहे. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो हो अगदी ऐश्वर्या तुझं बरोबर, असा सगळ्यांचा तू मान ठेवत जा आणि हे बघ आजीसाठी सुद्धा सोन्याचं काहीतरी आणत जा बरं का. त्यावर आता लगेच ऐश्वर्या म्हणते की हो ना आजी, आजकाल तुम्ही इतक्या बडबड करत असतात त्यामुळे पुढची जी काही कवडी स्पॉन्सर्स, कारण आता लवकरच तुम्हाला त्याची गरज लागेल आजी. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या खूप हसतात. सारंग म्हणतो की काय ऐश्वर्या, परंतु सुमित्रा आणि आजी या दोघींना खूप राग येतो. तेव्हा मात्र त्या दोघी एकमेकांकडे पाहत असतात. तर लगेच सयाजी पाटील म्हणतो की वा खरंच जावई बापू कडं एकच नंबर. सारंग खुश होऊन विचारतो की आवडलं ना तुम्हाला डॅडा. तर सयाजी म्हणतो की हो हो खूपच आवडलं. तेव्हा सारंग लगेच म्हणतो की हो हो घाला ना मग. तेव्हा सयाजी पाटील ते कडं हातात घालतो आणि कडं हातात घातल्यानंतर आता म्हणतो की चल आला, मी इकडे तर आलो. मग नानाला सुद्धा भेटून जातो. तेव्हा ते कडं हातामध्ये घालून नाण्या करत नानांच्या रूम मध्ये जातो. सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा त्यांच्या मागे जातात. तेव्हा मात्र सुमित्रा आणि आजी यांना दोघींना अगदी वेगळंच काहीतरी वाटतं. त्या दोघी एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता सौमित्राला भेटायला बोलावून घेतलेलं असतं, पुढच्या प्लॅनबद्दल बोलायचं असतं. तेव्हा ते दोघे एका रेस्टॉरंटवर बसतात आणि जानकीने सांगितलेल्या प्लॅनवर जानकी सौमित्राला विचारते की काय हो भाऊजी, तुम्हाला आयडिया नाही आवडली. त्यावर आता सौमित्र म्हणतो अगं वहिनी तुझी आयडिया एकदम अशी सॉलिड आहे, तुझी आयडिया ऐकून मी एकदम असा थक्क झालो. कसं काय सुचतं ग वहिनी तुला हे सर्व. अहो सौमित्र भाऊजी, याबद्दल जे काही मी शिकले ना ते आपल्या रणदिव्यांच्या घरामध्येच हे संस्कार शिकले आणि त्याबरोबर म्हणजे बद्दलचे शिक्षण सुद्धा मी घेतलेले आहे, हे लक्षात ठेवा सौमित्र भाऊजी. त्यामुळे जे काही करायचं ना ते काही खूप कठीण नाही. तर सौमित्र म्हणतो की बरं वहिनी ठीक आहे, जे काही करायचं आहे ना लवकर करावे लागेल, कारण एकतर आपल्याकडे वेळ तर खूप कमी आहे. सर्व पैसे सुद्धा मीच देणार आहे, कारण ऑलरेडी दादाच्या साठी तू खूप काही खर्च केला. मग आता मात्र यापुढील सर्व खर्च माझा असेल, असं सौमित्र जानकीला अगदी खुशून म्हणत असतो. त्यावर आता जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी अजिबात नाही, माझा प्लॅन आहे ना त्यामुळे सर्व खर्च माझा असणार. माझ्या नवऱ्याला माझ्या पैशाच्या म्हणजे कष्टाचे पैसे मी जे कमवले त्यातून मी गिफ्ट देणार आहे सौमित्र भाऊजी. तेव्हा सौमित्र म्हणतं की वहिनी अगं ऐक ना. तर जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, माझी आयडिया आहे ना मग माझे पैसे, म्हणून आपल्या त्या बॅगमधून लगेच पैसे काढते आणि सौमित्रच्या हातात देते. त्यावर आता सौमित्र म्हणते की वहिनी अगं तू माझं नाही ऐकणार ना. त्यावर आता जानकी म्हणते की नाही आता तुम्हाला माझं ऐकावं लागेल, घ्या सौमित्र भाऊजी पैसे घ्या. तर सौमित्राला शेवटी घ्यावंच लागतात. तेव्हा जानकी परत म्हणते की जर पैसे कमी पडले तर मला सांगा की तुम्ही लॅपटॉप आणला की नाही. त्यावर आता सौमित्र म्हणतो की आणला अगं वहिनी. त्यामुळे वहिनी मला नीट असं समजावून सांग बरं तुझ्या डोक्यामध्ये काय आहे ते. आणि तो बॅगमधून लॅपटॉप बाहेर काढतो. तेव्हा मात्र आता जानकी पुढे काय करायचं कसं करायचं सर्व काही प्लॅन बद्दल आता सौमित्राला लॅपटॉपवर सांगत असते. तेव्हा आता इकडे मात्र सयाजी पाटील आणि सारंग ऐश्वर्या नानाच्या रूम मध्ये येतात. तर सयाजी म्हणतो की काय रे नाण्या कसं आहेस, बरं वाटतं ना रे नाण्या, काय रे नुसतं बसून बसून कंटाळा आला असेल तुला. परंतु नाना मात्र सयाजीकडे पाहत नाही आणि त्या ऐश्वर्याकडे सुद्धा. ऐश्वर्या लगेच म्हणते की हो ना डॅडा, येणारच कायम असा बसून बसून कंटाळा, तरी मी सतत बसून असते नानांच्या जवळ, त्यांना काय हवं नको ते पाहत असते. तेव्हा मात्र आता नाना हे ऐश्वर्याकडे रागाने पाहत असतात. सयाजी पाटील म्हणतो की अहो जावे बापू, माझी लेक माझ्यापेक्षा सासऱ्याची जास्त काळजी करते. तेव्हा सारंग म्हणतो की अहो त्या सगळ्यांचं सगळं करतात. त्यावर लगेच आता सयाजी पाटील खुशून म्हणतो आहेस माझी लेक गुणाची. त्यावर आता सारंग लगेच खुशून म्हणतो की ऐश्वर्या म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात एकदम माझं बेस्ट असं गिफ्ट. त्यावर आता सयाजी पाटील म्हणतो की जावई बापू अहो तुम्ही सुद्धा मला बेस्टच गिफ्ट दिलं आणि आपल्या हातातील कडं दाखवतो. तेव्हा आता नानांच्या डोक्यात लगेच प्रकाश पडतो. आता सयाजी लगेच नानांसमोर हात धरतो. नाण्या अरे बघ तुझ्या लेकाने आणि सुनेने हे मला बेस्ट असं गिफ्ट दिलंय, बघ जरा. तेव्हा आता सयाजी पाटील आपला हात पुढे धरून दाखवत असतो. तेव्हा मात्र
मात्र आता नानांचं लक्ष जातं आणि नानांना आता खूप राग येतो. नाना ते कडं ओळखतात. नाना म्हणतात की हे ऋषिकेशला त्याच्या आईने म्हणजे पार्वती आईने दिलेलं कडं आहे. हे तर देवघरातील त्या प्रॉपर्टीच्या पेपरच्या चावी आहे या नंबरवर आणि ह्या कड्यावर. तेव्हा मात्र आता नानांना इतका राग येतो. नाना लगेच सयाजीच्या हातातील कडं हिसकावायला लागतात, कारण हे कडं आपल्या ऋषिकेशचं आहे. हे याच्या हातात कसं आलं म्हणून नाना आता ते कडं हिसकावत असतात. साईजी पाटील म्हणत असतो की नाण्या अरे काय करतो, सोड ना सोड. तेव्हा सारंग आणि ऐश्वर्या सुद्धा नाना हो काय करतात, सोडा सोडा असे करत असतात आणि त्या झटापटीत मात्र आपले नाना खाली पडतात. तेव्हा सुमित्रा सुद्धा त्याच वेळेस धावत येते आणि म्हणते की अगोबाई काय झालं, हे कसे पडले. तेव्हा सारंग म्हणतो की आई मला सुद्धा कळलं नाही की काय झालं अचानक, आणि तो नानांना धरतो. ऐश्वर्या आणि साईजी पाटील बघतच असतो. तेव्हा आता लगेच सारंग नानांना धरतो. नाना यावर. सुमित्रा सुद्धा नानांना धरते. तेव्हा मात्र आता नानांना उठून खुर्चीवर बसवतात. तर नाना तरी सुद्धा शांत राहत नाही. नाना सुमित्राला खुणावत असतात की ते कडं, पण आता नानांना स्वतःचा इतका राग येतो की ते स्वतःला काही दुसऱ्याला सांगू शकत नव्हते, म्हणजे बोलू शकत नाही. मग आता कसं सांगायचं. तेव्हा मात्र आता सारंग सुमित्रा सर्वजण विचारात पडतात. सुमित्रा म्हणते की अहो नक्की काय म्हणायचं तुम्हाला. तेव्हा नाना फक्त त्या कड्याकडे हातवारे करत असतात. तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की साधं कड्यासाठी इतका तमाशा. मग ह्या म्हाताऱ्याने ओळखले की काय हे कडं त्याच्या ऋषिकेशचं आहे म्हणून. नक्की काहीतरी गडबड मला वाटते नक्की. म्हणून आता ऐश्वर्या विचारात पडते की नक्की ह्या कड्याबद्दल असं काय आहे या कड्यामध्ये की सर्वजण लगेच त्याचाच विचार करतात, त्या कड्याचाच. त्यावर आता सौमित्रा आणि जानकी इकडे खूप खुश होतात, कारण त्यांचा सर्व प्लॅन हा रेडी झालेला असतो. तेव्हा आता जानकी म्हणते की हो खरंच हे सर्व पाहून ऋषिकेश खूप खुश होतील. तेव्हा आता सौमित्र सुद्धा म्हणतो की हो वहिनी, आणि थँक्यू सो मच सौमित्र भाऊजी. तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी अगं मला कशाला थँक्यू म्हणतेस, ही सर्व तर तुझी आयडिया आहे आणि तू मला थँक्यू म्हणते. त्यावर आता जानकी म्हणते की नाही सौमित्र भाऊजी, हे सगळं तुम्ही केलेलं आहे त्यामुळे क्रेडिट तर तुम्हाला माझ्यासारखंच मिळायला हवं, त्यामुळे थँक्यू सो मच. तेव्हा आता सौमित्र खुशून म्हणतो की वहिनी अगं तुला माहिती आहे का, मी आज नव्याने तुझ्यावर इम्प्रेस झालो. ते खरंच हे खूप इम्प्रेसिव्ह आहे ग. एक गृहिणी असं काही करू शकेल, कधीही मला असं वाटलं नव्हतं. नाही पण वहिनी हे फक्त तूच करू शकते. तर जानकी म्हणते की नाही फक्त मी नाही तर एक प्रत्येक घरातील बाई हे करू शकते. आम्ही बायका नवऱ्यांना कधीही त्रासात बघू शकत नाही. त्यांना जो त्रास झालेला आहे तो त्रास दूर करण्यासाठी आम्ही कुठलीही शक्कल वापरू शकतो. एकदा नवऱ्याच्या डोक्यातील चिंता मिटली ना आपोआप असा आनंद पसरत जातो. त्यावर आता सौमित्र खुशून म्हणतो की वहिनी अगं आनंद तर उद्या ऋषिकेश दादाला होणार आहे, हे सर्व बघू. आणि तेवढ्यात मात्र आता जानकीला ऋषिकेशचा कॉल येतो आणि ऋषिकेशचा कॉल आल्यानंतर जानकी म्हणते की बघा सौमित्र भाऊजी 100 वर्ष आयुष्य आहे. तर लगेच जानकी फोन उचलते. ऋषिकेश विचारतो की काय ग जानकी, अगं कुठे आहे तू, अगं तू कधीपासून गेलेली आहे, आम्ही जेवायला थांबलेलो आहोत. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्ही आणि ओवी जेवण करून घ्या, ओवीला सुद्धा भूक लागली असेल, चला बरं तुम्ही जेवण करून घ्या, ओवीला सुद्धा खूप भूक लागलेली आहे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी तू विसरली का, आपण तिघेही एकत्र जेवतो, आपण एकमेकांशिवाय नाही जेवत, हे तुला माहिती नाही का. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की मला सांग बरं जानकी किती वेळ असं लागणार आहे तुला येण्यासाठी. आणि तेवढ्यात मात्र आता सौमित्र बोलून जातो, झालं आता फाईल रिसिव्ह केली ते होईल लगेच. आणि लगेच आता ऋषिकेश तो आवाज ऐकतो आणि विचारतो की जानकी अगं हा कुणाचा आवाज आहे, कोण आहे तुझ्या बरोबर. आणि ऋषिकेश हॅलो हॅलो करत असतो, परंतु जानकी मात्र आता काही बोलत नाही. सौमित्रला शांत राहायला सांगते. त्यावर आता ऋषिकेश पुन्हा विचारतो की जानकी अगं कुणाचा आवाज आहे, तू कुणासोबत आहे सांग. पण नाही म्हणजे मला असं वाटतं की हा आवाज थोडासा ओळखीचा वाटतो. जानकी मुद्दा म्हणते की नाही हो ऋषिकेश, कोणी नाही, आणि जेथे मी आहे ना तेथे आजूबाजूला खूप लोक आहेत, त्यामुळे तुम्हाला कदाचित काही आवाज आला असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, कदाचित तू नक्कीच ओळखीच्या माणसासोबत आहे, त्यामुळे जानकी मला खरं सांग बरं तू कुठे आहे आणि कुणासोबत आहे. तेव्हा आता जानकीला नक्की काय उत्तर द्यावं हे काही लक्षात येत नाही. तरी सुद्धा ती ऋषिकेशला म्हणते की अहो नाही हो, एका कामासाठी मी बाहेर आले. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की कसलं काम जानकी, आणि यावेळेस कुठलं काम आलं तुला असं इतकं महत्त्वाचं. जानकी मला एक सांग बरं, तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना. त्यावर आता जानकी मुद्दा म्हणते की ऋषिकेश अहो येथे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, आणि अहो ऐकलत का माझी बॅटरी सुद्धा आता लो. मी घरी आल्यानंतर तुमच्याशी नक्की बोलेल, तुम्ही तोपर्यंत जेवण करून घ्या आणि ओवीला सुद्धा जेवायला सांगा प्लीज, तिला सुद्धा भूक लागली असेल. बाय बाय खरंच, आणि मी घरी आल्यानंतर बोलेल. म्हणून जानकी लगेच फोन ठेवून देते आणि आधी सौमित्राला म्हणते की नशीब खरंच
बॅटरी लो होती। आता सौमित्र विचारतो की वहिनी दादाने माझा आवाज ऐकला ना, रागावला का तो? तर जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी, आवाज तर त्यांनी ऐकला, चिडले की नाही हे मला कळेलच, परंतु त्यांचा राग कसा घालवायचा हे कळेलच मला, त्यामुळे मी त्यांच्यासाठी वांग्याचं भरीत आणि भाकरी बनवलेली आहे, त्यामुळे तो पोटात गेल्यानंतर त्यांचा नक्की राग जाईलच। तेव्हा सौमित्रला खूप हसायला येतं आणि हे बघा सौमित्र भाऊजी ठरलेल्याप्रमाणे आपल्याला सर्व काही हे व्यवस्थित लावायचं सुद्धा आणि जे काही ठरलेलं आहे की सर्वांना घेऊन यायचं। तेव्हा सौमित्र म्हणतो की हो हो वहिनी तू काही काळजी करू नको, अवंतिका आणि मी सारंग आई सर्वांना घेऊनच येईन, शर्वरी ताईला सुद्धा। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो सौमित्र भाऊजी सारंग भाऊजींना सुद्धा घेऊन यावर का? तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हे बघ वहिनी यासाठी मी जुगाड केलेला आहे, तर आता ऋषिकेश सरप्राईज द्यायचं म्हणजे द्यायचं। त्यावर आता जानकी अगदी थोडं विचार करून म्हणते की सौमित्र भाऊजी सगळं काही व्यवस्थित आपण मॅनेज केलेलं आहे, अगदी तसे सर्व काही व्यवस्थित पार पडायला हवं। तेव्हा आता लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी तू काही काळजी करू नको, सर्व काही व्यवस्थित नीट होईल। तेव्हा लगेच जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी येते मी, आता खूप उशीर झाला, म्हणून जानकी निघून जाते। त्यानंतर आता सयाजी पाटील बाहेर येतो, तर ऐश्वर्या विचारते की डॅडा आहो आता बरा आहे ना, बरं वाटतं ना? तेव्हा आता सयाजी पाटील म्हणतो की हो आता जरा बरा वाटतं। नाण्याने किती जोरात हात धरला ग माझा, त्याला इतकं पिसाळायला काय झालं, म्हणजे असं की खवळायला काय झालं? कारण आता पिसाळायला म्हटल्यानंतर ऐश्वर्या लगेच खुणावते की सारंग आपल्या सोबत आहे। आता सयाजी पाटील लगेच त्याचं बोलणं बदलतो की अगं खवळायला काय झालं असेल? तेव्हा सारंग म्हणतो की नाही डॅडा, अहो खरंच मला आता कळलं, नानांनी तुमचा हात धरला आणि ते हायपर झाले कारण त्यांनी ते कडं ओळखलं असेल। तेव्हा आता सयाजी पाटील हा बघायला लागतो, तर सारंग म्हणतो की म्हणजे हे कडं कुणाचं आहे हे नानांनी नक्की ओळखलं असेल। तेव्हा आता सयाजी पाटील म्हणतो की कुणाचं आहे हे कडं? काय ग ऐशू बेटा, तुम्ही तर हे कडं दुकानातून विकत आणलं ना, मग कुणाचं कडं आहे हे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा दुकानातूनच विकत आणलं, पण ओरिजिनल हे कडं ऋषिकेश दादांचं आहे, आम्ही जरी दुकानातून ते आणलं असलं ना ते ऋषिकेश दादांचं आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो हो पार्वती आईंनी ते त्यांना दिलं होतं। तर लगेच ऐश्वर्या म्हणते की हो आणि ऋषिकेश दादा जाऊन ते कडं विकून आले आणि ते कडं डॅडा आम्ही विकत घेतलं, तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं ना म्हणून। त्यावर आता सयाजी पाटील म्हणतो की ऐशू अगं बेटा तुम्हाला अगोदर सांगायचं ना हे कडं ऋषिकेशचं आहे म्हणून, आणि आता मला समजलं की तो नाण्या इतका का खवळला होता। त्यामुळे आता सयाजी पाटील लगेच त्याच्या हातातील ते कडं काढत असतो की हे कडं मला नकोय, हे पोरी तुझं कडं घेऊन टाक, मला नकोय, म्हणून ते कडं तो काढत असतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा हो नाही नाही राहून द्या ना डॅडा तुमच्याकडे, मी सांगते ना तुम्हाला। तेव्हा सयाजी पाटील म्हणतो की नाही ऐश्वर्या अगं बेटा हे कडं नाण्याच्या पहिल्या बायकोची निशाणी आहे, मला कशाला ते कडं? तेव्हा आता सारंग सुद्धा म्हणतो की हो हो ऐश्वर्या मी सुद्धा काय म्हणतो की डॅडांना हे कडं नको असेल तर कशाला त्यांना देतात? तर लगेच ऐश्वर्या म्हणते की बघितलं का सारंग, दादांना म्हणजे डॅडांना सुद्धा कळलं, परंतु तुमचे ऋषिकेश दादा त्यांना ह्या गोष्टीची जाणीव तरी आहे का? त्यांनी त्यांच्या आईने दिलेलं कडं विकलं, म्हणून आता लगेच ती सारंगच्या आणखीन ऋषिकेश विषयी कान भरायला सुरुवात करते। अहो आपल्या गेलेल्या आईची शेवटची आठवण कोणी असं विकतं का? तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो तसं नाही। तेव्हा ऐश्वर्याला राग येतो, ऐश्वर्या म्हणते की आला का आला तुम्हाला तुमच्या भावाचा पुळका, तुम्हाला कायम तुमच्या सावत्र भावाचा पुळका येत असतो। मग मला एक गोष्ट सांगा की जर उद्या मी मेले, तेव्हा सारंग म्हणतो की ऐश्वर्या काहीतरी काय बोलता हो तुम्ही? तर ऐश्वर्या म्हणते की नाही ऐका ऐका, उद्या जर मी मेले आणि एखादी गोष्ट माझी जी वस्तू आहे तिची तुम्हाला गरज जर वाटली, मग तुम्ही लगेच ती वस्तू माझी विकून येतान का? त्यावर आता सारंग म्हणतो की नाही। तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग तुम्ही नाहीच ऐकणार, दुनिया इकडची तिकडची जरी झाली तरी तुम्ही माझी वस्तू नाही विकणार, कारण तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून। कोणीही किती जवळचा माणूस आपल्या यातून गेलं आणि तरी सुद्धा आपण ते जवळच्या माणसाची जी काही वस्तू आहे ती अगदी जपून ठेवतो, कारण त्या जवळच्या माणसाची आठवण आपल्यासाठी किती अशी मोलाची असते, वस्तू आपल्यासाठी किती अशी किमतीची असते, त्या वस्तूमध्ये आपल्या जिवंत फिलिंग्स असतात। पण तुमच्या भावाला कसल्या कुठल्या गोष्टीची पर्वा, जिवंत आईला मेलेलं घोषित केलं आणि मेलेल्या आईची आठवण लगेच विकून सुद्धा आले। त्यामुळे सारंग नशीब नशीब ते कडं आज आपण विकत घेतलं, आपल्या ताब्यात आहे, आपल्याकडे सुरक्षित आहे ते कडं, नाहीतरी तुमच्या भावाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही। सारंग अहो तुम्ही विसरलात का ऑफिस मध्ये सर्व स्टाफ समोर त्यांनी किती मोठा असा तमाशा केला होता, किती बदनाम
बदनामी झाली होती, सगळ्यांसमोर त्यांनी तुमची थोबाडीत सुद्धा मारली, तुमचा किती अपमान केला सर्वांसमोर, ही सर्व गोष्ट तुम्ही विसरलात का सारंग? तरी सुद्धा अजून तुमची इच्छा आहे का हे कडं डॅडांनी घालू नये म्हणून? त्यावर आता सारंग लगेच हो हो म्हणतो की नाही ऐश्वर्या, अहो तुम्ही जे बोलता ते अगदी खरं आहे. आपण त्या डॅडांना हे कडं गिफ्ट केलं, मग ते कडं त्यांच्याच हातात राहायला हवं. त्यावर आता सयाजी पाटील म्हणतो की बरं चालेल, ते कडं माझ्याकडेच ठेवतो आणि आता मी निघतो. नानांची काळजी घ्या आणि जावे बापू हे बघा, घरचं सर्व काही आयुष्य बेटा बघे आणि तुम्ही आहेस ना तिच्यासोबत सर्व बघण्यासाठी, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. त्या ऋषिकेशला काही पण करून द्या, आपण मात्र आपला कार्यक्रम दणक्यात करायचा. सारंग तर फक्त होला हो करत असतो, हो हो हो. तर आता सयाजी पाटील म्हणतो की बरं येतो मी आता. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा सांभाळून जा. तेव्हा आता सयाजी निघून गेल्यानंतर ऐश्वर्या लगेच सारंगला म्हणते की सारंग चला बरं. सारंग तर नंदीबाईला सारखा हो 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 अगदी ऐश्वर्याचं शेपूट बनूनच असतो, मागे पुढे करत असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश जानकी अजून का आली नसेल म्हणून वाटेच बघत असतो. ओवीला माहिती असतं म्हणून मुद्दाम ओवी ही पुस्तक वाचता वाचता म्हणते की एखाद्याची वाट बघणं म्हणजे असं असतं की येणाऱ्याची वेळ वाढतो, संदर्भासहित स्पष्टीकरण द्या असं आम्हाला मराठीतले प्रश्न आहे म्हणून मुद्दाम ती आता पुस्तक वाचल्यासारखं नाटक करते. तेव्हा आता ऋषिकेशला हसायला येतं. ऋषिकेश ओवीचं एका बोटाने पुस्तक खाली करतो आणि ओवीला म्हणतो की असं मी तुझ्या टीचरला पत्रच लिहिणार आहे आणि विचारतो मी त्यांना की असलं शिकवतात का. ओवीला हसायला येतं आणि तेवढ्यात जानकी घरी येते आणि ओवी बाळा जा बरा जरा पाणी आण. तेव्हा ओवी हो म्हणते. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ओवी जा बरं आईसाठी पाणी घेऊन ये आतमधून आणि परत तू आतमध्येच थांब. तेव्हा मात्र आता जानकी पलंगावर बसते आणि ऋषिकेश सुद्धा तिच्या शेजारी येऊन बसतो. तर आता ओवी म्हणजे जानकी मुद्दा म्हणते की ओवी पण किती पसरा घालून ठेवते, कायम तिचा पसरा असतो. तर ऋषिकेश म्हणतो की काय, तर जानकी म्हणते की काय, अहो काय. तर ऋषिकेश म्हणतो की अरे म्हणजे जोपर्यंत मी बोलणार नाही तोपर्यंत तू सुद्धा बोलणार नाही का. त्यावर आता जानकी मुद्दा म्हणते की अच्छा म्हणजे काही बोलतात का हो तुम्ही. नाही हो माझं लक्षच नव्हतं. एवढ्यात ओवी पाणी घेऊन येते आणि जानकीला देते. जानकी पाणी घेत थँक्यू बोलते आणि ओवी परत आत जाते. तेव्हा जानकी परत पाणी पिल्यानंतर ऋषिकेशला म्हणते की बोला आता. तर ऋषिकेश म्हणतो की जे कामाचं आहे ना ते मुद्दाम बोलत नाही. त्यावर आता जानकी म्हणते की कामाचं, हो हो अहो रंगमालाचं काम चांगलं सुरू आहे. तेव्हा आता लगेच ऋषिकेश विचारतो की ही रंगमाला कोण. तर ओवीला खूप हसायला येतं. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो रंगमाला माझी बेस्ट फ्रेंड, पावडर वॉशिंग पावडर. तेव्हा आता ओवी तर खूप हसत असते गुपचूप गुपचूप. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे ऐकायला इतका वेळ मी येथे बसलोस. त्यावर आता जानकी विचारते की मग कशासाठी बसलात ऋषिकेश तुम्ही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी अगं किती भोळी आहेस ग तू, सांग ना अगं कुठे गेली होतीस तू. तेव्हा जानकी म्हणते की ते मी आपलं इथेच आणि मुद्दाम ती स्वतःला कामामध्ये व्यस्त करत असते. त्यावर जानकी म्हणते की अहो आपलंच येथेच असं. ऋषिकेश म्हणतो की इथे म्हणजे कुठे, अहो असंच गेले होते इथे तिथे, असे काय करतात काय विचारतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हे बघ तू जिथे कुठे जाशील तेथेच अशी अडकशील आणि तेथून मात्र बाहेर पडणार नाही. तेव्हा जानकी म्हणते की अहो असं काय झालं तुम्हाला, तुम्ही असे का बोलतात. ओवीला तर खूप हसायला येत असतं, ती अगदी ऐकून ऐकून पडद्यामागून हसत असते. जानकी म्हणते की काय हो तुमचा माझ्यावर विश्वास नाही का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं विश्वासाचा प्रश्न नाही, कारण उद्या जर तू काही उलट सुलट केलं आणि त्याचा त्रास तुलाच झाला तर म्हणून तुला विचारतो की सांग ना अगं जानकी काय चाललं तुझं माझ्या मागे. त्यावर आता जानकी म्हणते की बास बास ऋषिकेश किती असे प्रश्न विचारतात हो, तुम्ही नक्की शेतकरी आहात का CID. तर ऋषिकेश म्हणतो की नवरा आहे मी आणि उद्या सायंटिक जरी असतो ना तरी सुद्धा मी तुला इतकेच प्रश्न विचारले असते. तेव्हा जानकी म्हणते की अरे वा येथे तर मला आता म्हणजे नवरा कमी आणि सायंटिक कमी परंतु CID मात्र जास्त वाटतात. बरं मला सांगा बरं तुम्ही वांग्याचं भरीत खाल्लं का, भाकरी आवडली की नाही तुम्हाला. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की तू अगोदर मला हे सांग की नक्की तू काय करत होती. तेव्हा आता जानकी म्हणते की अहो मी तुम्हाला हेच विचारते की तुम्ही जेवला की नाही. तेव्हा ऋषिकेश आता वैतागून म्हणतो की ठीक आहे जानकी नको सांगू, मी शोधून काढेन की तू नक्की काय करते. जानकी म्हणते की अहो पण ऋषिकेश म्हणतो की नाही नाही नको सांगू आणि किचन मध्ये येतो तर ओवीला पडद्यामागे पाहतो आणि तो ओवीला म्हणतो की काय ग ओवी मी तुला आत जायला सांगितलं होतं ना. ओवी घाबरून म्हणते की बाबा अहो मी आतच होते, अहो फक्त पडद्याच्या आत. जानकीला सुद्धा गालातल्या गालात खूप हसायला येतं आणि ओवीला सुद्धा.
तेव्हा ऋषिकेश पुन्हा आत जातो तर ओवी जानकीजवळ येते आणि म्हणते की आई अगं मी ऐकत होते, बाबांचा मूड चेंज होत होता आणि बघ ना ते तर रागवले, ते नक्की उद्याच्या पार्टीला येतील ना. त्यावर आता जानकी म्हणते ओवी बाळा तू अजिबात काळजी करू नको, मी ओळखते ना तुझ्या बाबांना, ते उद्या नक्की येतील, उद्या त्यांच्यासाठी खूप असं मोठं सरप्राईज असेल. ते बघून ते इमोशनल सुद्धा होतील आणि आनंदी सुद्धा होते. तेव्हा जानकी आणि ओवी खूपच खुश होतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऋषिकेशचा वाढदिवस असतो. ऋषिकेश छान असा तयार होतो आणि तेथे एक चिठ्ठी त्याला सापडते. तेव्हा त्या चिठ्ठीमध्ये जानकीने असं लिहिलेलं असतं की काही वेळात तुम्हाला एक खूप मोठं असं सरप्राईज आहे. काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर या. तेव्हा आता ऋषिकेश त्या पत्त्याच्या ठिकाणी येतो आणि सर्वजण गुलाबदादा, सगुना आणि सर्व शेतकरी मात्र आता जेव्हा ऋषिकेश तेथे येतो आणि त्याला हॅपी बर्थडे विश करतात आणि अगदी टाळ्या वाजवतात आणि आता ऋषिकेशच्या अंगावर फुलं सुद्धा उधळली जातात. ते बघून तर ऋषिकेशला खूप आनंद होतो. तर ओवी म्हणते की खरं सरप्राईज तर मागे आहे, वळून तर बघा. तेव्हा मात्र आता मागे वळून पाहिल्यानंतर आता सुमित्रा आई, अवंतिका, सौमित्र भाऊजी, शर्वरी, सारंग सर्वजण अगदी एका रांगेत उभे असतात. ऋषिकेश अगदी टक लावून त्यांच्याकडे पाहत असतो. तर इकडे मात्र आता ऐश्वर्याला ही खबर लागतेच. ऐश्वर्या आता आजीला म्हणत असते की सरप्राईज देताना मग बघा की मी तुम्हाला काय असा जबर सरप्राईजचा शॉक देते. म्हणून आता ऋषिकेशला जानकी, सौमित्रा आणि ओवीनं खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं. ते बघून आता ऋषिकेशला खूप आनंद होतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.